विठ्ठल पायी पडे मिठी। नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, ते तू अनेक करसे काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी। हकारुनी सांगे तुका, हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी। विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलबुधाबम, जगत निहित पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला गंधरम गंज नेत्रम, सदा धवल हासं विठ्ठलं चिंतया। बाबाजी सद्गुरु दास तुका, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनां ज्ञानदानैक्यदक्षं, कोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं। ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कशी मी गुरुपादुकेला। अभय माझ्या हृदयात आहे, त्यानेच माझे मजहित केले, ऐसा जयाने उपकार केला, विसरू कशी मी गुरुपादुकेला। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं
मारुतिं भज. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत मान्य संत संत मान्य संत तसेच देव मान्य संत असे असणारे जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय यांचा नामपर महत्व सांगणारा हा 4 चरणांचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून
म्हणतात. काय म्हणतात? नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. ते जर का नाम आपण उठाउठी सतत घेतलं ना, सतत त्यांचं चिंतन मनन निधी ध्यासन केलं ना, तर काय होतं? होय संसाराची तुटी. ह्या संसार काय होतो? तुटतो. हा जो संसाराचं मायाजाळ आहे ना, हे तुटतं. म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. ह्यासाठी तुम्ही असा लाभ गाठीला बांधा. त्या सद्गुरूंनी दिलेलं ते वचन म्हणजे तो लाभ, ते नाम म्हणजे तो लाभ गाठी असा बांधा की जेणेकरून विठ्ठलाच्या पायापाशी काय पडेल? आपली मिठी पडेल. एवढंच काय? नामापरते साधन नाही, आणि ते तू अनेक करशील काय? त्या नामाशिवाय दुसरं साधनच नाही. मग तू आणि कितीही व्रत वैकल्य काहीही कर, पण त्या नामाशिवाय दुसरं साधन नाही. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हकारुनी सांगे तुकाराम महाराज म्हणतात, अरे मी हकारुनी सांगतोय, हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुम्ही काय करा? ते नाम घेतल्याशिवाय राहू नका, ते नाम घेतल्याशिवाय जाऊ नका. त्यांनी ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल पहा, कीर्तन रूपी गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा की संत श्रीपाद बाबा, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांची 26वी पुण्यतिथी, आणि या पुण्यतिथी निमित्त ब्रह्ममूर्ती गुरुवर्य बाळकृष्ण वचकल काका यांच्या प्रेरणेने, यांच्या आशीर्वादाने हा जो काही वैष्णव मेळावा आहे, हा वैष्णव मेळाव्याचं सुंदर असं नियोजन, आणि या वैष्णव मेळाव्यानिमित्त ही आजची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालकाकडे आली. विठ्ठल विठ्ठल. पहा, आजचा अभंग नामपर आहे. आजच्या अभंगातून नामाचं महत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते जे अमृतासारखं नाम आहे ना, त्या नामाची गोडी ज्याला लागली ना, ते फक्त त्यालाच कळतं बरं का. कारण आणि सांगायचं असं की बाबा हे वरचं बोललं नाही, कारण तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की अरे आधी अनुभव घ्या आणि मग अनुभवले अंग. मला सांगायला खूप अभिमान वाटतो बरं का की आपण सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या कुळामध्ये आलो बरं का. कारण आजच्या या कलियुगामध्ये पाहताना कलियुगाचं वार जे म्हणतात ना, ते खूप अतिशय किचकट आहे ते वारे. त्या वाऱ्यामुळे ना भले
काय ते भले भले त्या मायाजाळामध्ये अडकतात, पण माझ्या श्रीपाद बाबांनी अशी कृपा केली ना, सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनात. सद्गुरु श्रीपाद बाबा आम्ही खरंच इथं कीर्तनाला उभा राहू शकलो नसतो. कारण अरे ना येऊ द्या आम्हाला गायन, ना येऊ द्या आम्हाला वादन, ना काय कळू द्या आम्हाला, पण त्या श्रीपाद बाबांनी आम्हाला एवढे उंचावर नेऊन बसवलं ना, त्यांचे ते जे काही जे उपकार आहेत ना, ते उपकार फेडणं खूप म्हणजे अशक्यच गोष्ट आहे. केले उपकार सांगू मी केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. ते म्हणजे विशेष गोष्ट माझ्या मला तरी विशेष गोष्ट वाटते बरं का, इतरांचं मला माहिती नाही, पण जे नाम अगदी ब्रह्मदेवाला जे मिळालेलं नाम आहे, ते नाम आज आपण श्रीपाद बाबांच्या कृपेमुळे, त्या सद्गुरु माऊलीच्या कृपेमुळे घेतोय. ते नाम आपण श्रीपाद माऊलीच्या कृपेमुळे घेतोय, ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे. एवढं ते भगवंत तिथून चालत आलेलं ते नाम आज आपल्याला मिळतंय. ह्याच्या पाठीमागं आपण कितीतरी पुण्य केले बाबा, एका जन्माचं नाहीये हे.
आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, त्या पांडुरंगानं आपल्यावरती कृपा केली. त्यामुळं आज आपल्याला श्रीपाद बाबांसारखे सद्गुरू मिळाले, त्यांच्यासारखे संत मिळाले, त्यांच्याकडून ते नाम मिळालं. पाहायला गेलं तर कर्माचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, हित कर्म आणि निषिद्ध कर्म. हित कर्म आणि निषिद्ध कर्म म्हणजे 2 कर्म, एक सत्कर्म आणि दुसरं दुष्कर्म. चांगलं कर्म केलं म्हणजे एक कर्म असं आहे की जे शास्त्राला, उपनिषदाला, पुराणांना सगळ्यांना मान्य आहे, आणि ते दुसरं कर्म आहे ते आपण काय म्हणतो, ते कर्म केल्यानं पाप होतं. पाप आणि पुण्य असे 2 कर्म असतात. मग आपण जर का पुण्याचं कार्य केलं, पुण्याचं काम केलं, आता हे जे चाललेलं आहे ते पुण्याचंच काम आहे. मग पुण्याचं काम केल्यानं काय होतं की आपल्या जे पुण्य संचित आहे ना ते आपलं वाढतं, आणि ते पुण्य संचित वाढल्यानंतर त्याच्या पुढची जी स्टेप आहे म्हणजे आपण ते पुण्यकर्म केल्यानंतर आपल्याला काय होतं, आपल्या सद्गुरूंची भेट होते. हे तरी सगळ्यांना माहिती, आपल्याला सद्गुरूंची भेट होते. पुण्य फले बहुत दीना संतांची आणि आपली भेट होते ना त्या दिवशी आपलं सगळं कोडं फिटतं. माझा एक अनुभव मला सांगावासा वाटतो की ज्यावेळी म्हणजे ह्याच्या अगोदरही परमार्थ चालू होता, पण की बाबा नाम म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, खरा भक्ती मार्ग कोणता, खरा देव कोणता, ह्यातलं काहीच माहिती नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की देव कसा आहे की बाबा तो पंढरपूरमध्ये विटेवरती उभा आहे, त्याचे हात कटेवरती आहेत, हा आणि तो सावळा विठ्ठल आहे, एवढं माहिती होतं. पण एक दिवस असा आला की माझे आई वडील हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. तिथं असताना एक त्यांची भेट झाली, अजित काका धुमाळ यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांची ट्रिप चालली होती सगळे देवदर्शनाला. मग ती ट्रिप चालली होती आणि माझ्या मम्मी पप्पांना पण विचारलं की बाबा येत आहे का तुम्ही, मग ते तयार झाले, ते पण हो म्हणले. मग तिथं गेल्यानंतर सगळेजण सांगायचे ना की त्या भाऊंनी ट्रिप काढली, भाऊंनी ट्रिप काढली. मग पप्पा म्हणायचे की बाबा भाऊ आहेत कोण, भेटायचंय मला त्यांना. मग काय झालं, काशीमध्ये गेल्यानंतर गंगेमध्ये स्नान करताना, म्हणजे योगायोग कसा आहे बघा, गंगेमध्ये स्नान करताना माझ्या पप्पांच्या गळ्यातली माळच वाहून गेली आणि परत भेटली नाही. मग सगळे म्हणायला लागले की बाबा भाऊ माळ घालतात, त्यांच्याकडून माळ घाला आणि अनुग्रह घ्या आणि ते काय करा, ते नाम घ्या. तिथं त्यांनी नाम घेतलं काशीमध्ये दोघांनीही. मग घरी आल्यानंतर आम्ही त्यांना विचारायला लागलो, ते नामाचं चिंतन करायला लागले ना, नामाचं चिंतन करायला लागल्यावर मग आम्हाला ते वेगळं वाटायला लागलं की बाबा एवढे दिवस झालं हे काय करत नव्हते, अचानकच ह्यांना काय झाले, मी अचानकच कशाचं नक्की चिंतन करतायत. आम्ही त्यांना विचारून दमलो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. आणि आपल्याला भाऊ पण सांगतात, सद्गुरू सांगतात आपल्याला देताना की ते कुणाला सांगायचं नसतं. मग ते त्यांनी सांगितलं नाही. मग आम्हाला ओढ लागली की बाबा हे नक्की आहे तरी काय, हे जे तुम्ही घेताय ना ते नक्की आहे काय, आम्हाला पण मिळालं पाहिजे. मग एक दिवशी
अकलूजला सहज कार्यक्रमानिमित्त भाऊंचं येणं झालं आणि भाऊंने जो तो नामाचा विषय सांगितला ना, तो सगळा विषय ऐकला आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की आपण कुठंतरी आपण भरकटत चाललो होतो. कारण भवनदीचे पाणी रे गड्या लईच ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. मग तिथं आपण तर क्षुल्लक माणसं आहे. तो नारद भजनाचा काळ चुकला, ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नाही झालं ते, मग आपण तर कुठं. हा विचार करून ज्यावेळी ते नाम घेतलं ना, त्यानंतर असे काही अनुभव आले की खरंच त्या भगवंताचं अस्तित्व आजही आहेच आणि ते अनुभवाला येणं फार गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर नामाचं चिंतन केलं. चिंतन करत गेल्यानंतर गुरुपुष्यामृताच्या दिवशी भाऊंना फोन केला होता पप्पांनी आणि मी कॉलेजला जायला निघाले होते. तर त्यावेळी भाऊंचा फोन आला. भाऊ मला फक्त एवढेच बोलले की काय चाललंय, चिंतन वगैरे बरोबर चाललंय का. भाऊंना बोलले. त्यानंतर मी माझ्या कॉलेजला जायला निघाले आणि तो रस्ता असा होता की अशी आता कशी झाडं येत नाहीत तशी पूर्ण अशी झाडं, अशी सगळी झाडं होती त्यावेळी. आणि गाडीवरून जाताना माझ्या मनात एकच विचार चालला होता की बाबा आपले सद्गुरू माझ्याशी बोलले, 2 शब्द गोड बोलले आणि मी गडबडीत असताना मला बोलले. मग तो विचार मनामध्ये असताना असा अनुभव आला की ती झाडं, त्या झाडाची पानं मला जे हरी घालत होती. तो अनुभव आल्यानंतर विचित्र वाटलं जरा. झाडाच्या पानामधी ती झाडाची पानं मला जे हरी घालताना मला अनावर झालं. आणि खरं तो अनुभव एवढा विलक्षण होता. जसं संतांनी लिहून ठेवलं, एकनाथ महाराज सुद्धा सांगतात, हरीची या दासा हरिदाही दिशा, तैसा हरी एक. जसा आपला भाव आहे तसा आपला तो हरी आपल्याला मिळतो. पण आपण काय केलं पाहिजे, ते नाम घेतलं पाहिजे आपण. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या
खावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी. खरंच. आणि त्या अनुभवानंतर 2-4 दिवसाने कॉलेजमध्ये ना सर शिकवत होते आम्हाला. असं फळ्या चॉक घेतला होता सरांनी हातात, खडू, आणि शिकवत होते. आणि अनुसंधान सतत चालू होतं नामाचं. त्या नामाचं अनुसंधान चालू होतं. आणि असं काही त्या नामामध्ये रमून, म्हणजे ते नाम तसंच आहे की बाबा जेवढं घेईल तेवढं ते अजून चांगलं वाटतं. म्हणजे त्या नामाशिवाय दुसरं काही सुचतच नाही. त्या नामामध्ये एवढी गोडी आहे. मग ते नाम घेता घेताना तद्रूप होऊन जात. तर त्यावेळी काय झालं होतं की मी चिंतनामध्ये असताना मी खाली डोकं घालून बसले होते आणि सर शिकवत होते. माझं लक्षच नव्हतं. सरांनी मला जोरात खडू फेकून मारला आणि म्हणले अगं लक्ष कुठं आहे तुझं. आता सरांना कसं सांगायचं बाबा हे चिंतन चालू आहे. म्हणजे क्षणाक्षणाला तो आपल्या बरोबरच आहे. तो क्षणाक्षणाला आपल्या बरोबरच आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, त्या नामाचा तो जो लाभ आहे ना, त्या सद्गुरूंनी दिलेले तो लाभ आहे ना, तो लाभ फक्त आपण गाठी बांधायचा. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. त्या नामामुळं त्या विठ्ठलाचे खरे चरण आहेत ना, ते आपल्याला दिसतात. बरं, ते आपल्याला अनुभवायला येतात. ते फक्त आपल्या सद्गुरूंमुळे. बरं का, म्हणून त्या सद्गुरूंना कधीच विसरायचं नाही. खरंच त्या सद्गुरूंना कधीच विसरायचं नाही. काय झालं, महिनाभर झालं, महिना झाला म्हणजे कसला सत्संगच नव्हता. मला चिंतन चालू होतं पण सत्संग नव्हता. आणि म्हणजे सांगायचंय काय की बाबा सद्गुरूंमध्ये किती ताकद आहे. सद्गुरूंमध्येच नाही तर सद्गुरूंच्या हाताखाली किंवा सद्गुरूंच्या आजूबाजूला त्यांचे जे काही म्हणजे ज्या काही गोष्टी असतील ना, म्हणजे सांगता येणार नाही ते, ज्या काही गोष्टी असतील ना, त्यांचा अनुभव एवढा तीक्ष्ण, एवढा विलक्षण अनुभव आहे. महिनाभर सत्संग नव्हता मला. भाऊ ज्या वेळेस कीर्तन झालं भाऊंचं, त्या शेवटी त्यावेळेस मला वाटतं बारामतीवरून ज्यावेळी घरी गेले त्यानंतर कसलाच सत्संग नव्हता. आणि काय झालं, एका दिवशी असंच आरशासमोर उभा राहिला असताना मी भाऊंचं उपरणं घेतलं आणि सहज उपरणं घेतलं आणि सहज पाया पडून मी उपरणं ठेवून दिलं. आता ते उपरणं पाया पडून ठेवून दिलं आणि मनामध्ये विचार चालला होता की भाऊ, मला महिनाभर झालं कसलाच सत्संग नाही. माझ्याकडून काही चुकतंय का, माझं चिंतन कमी पडतंय का, मला सत्संग का भेटेना. लगेच 10-15 मिनिटांमध्ये मोडणीच्या किरणताई सुरू असे
त्यांचा फोन आला की ताई माझा असा असा अकलूज मध्ये कीर्तन आहे, तुम्ही येताल का? म्हणलं मी सत्संगासाठी धडपडते, माझ्या सद्गुरूंना माझ्या माऊलीला माझ्या मनातलं कळालं आणि तो सत्संग मला घडला. म्हणजे सांगायचंय काय की बाबा सद्गुरूंची कुठलीही गोष्ट असू द्या, भले आमच्या घरी तर आहे ना सतत खाता उठता बसता जेवताना सुद्धा तुझं गाई अनंता. सतत संध्याकाळी सकाळी जेवताना वगैरे सतत भाऊंचा विषय चाललेला असतो बरं का. म्हणजे जेवणामध्ये त्या दिवशी हरभऱ्याची भाजी केली होती आणि असंच हरभऱ्याची भाजी खात असताना बाबा म्हणलं भाऊंला किती आवडते हरभऱ्याची भाजी, सगळ्यांना माहिती बरं का, सगळ्यांना माहिती भाऊंला हरभऱ्याची भाजी खूप आवडते. म्हणलं अगं हरभऱ्याची भाजी थोडी भाऊंला आपण ज्या दिवशी कीर्तनाला जाणार आहे ना त्या दिवशी करून घे बरं का, भाऊ खातील तरी. त्या दिवशी भाजी करून आणली. पण सांगायचंय काय की बाबा आपण ज्यावेळी ते नामाचं सतत चिंतन करू ना त्याच वेळी हे प्रेम येतं बरं का. आणि खरं संतांनी जे अनुभव सांगितले ना, संतांनी जे अनुभव सांगितले तेच अनुभव आपण आज अनुभवतोय. ह्याच्यापेक्षा मोठी विलक्षण गोष्ट कुठली? आमच्या घरी पेरूचं झाड आहे. आता त्याला पेरू म्हणजे शेवटचा भार होता तो, संपले पेरू. आता ज्यावेळी पहिला पेरू काढला ना त्यावेळी सुद्धा भाऊंची आठवण झाली होती. असं वाटलं की पहिला पेरू भाऊंनी खायला पाहिजे. आता आम्ही पण म्हणून थकलो की कधी आम्हाला भाऊंची आम्हाला भेट होईल, कधी तो पेरू भाऊंला देईल. पण भाऊ पण काय करतात, एक पेरू चिरून दिला की एकच फोड खाते तर बाकीचं वाटून टाकतात. ओढ लागते ती सद्गुरूंना भेटण्याची, सद्गुरूंना खरंच. मन मंदिरी श्री गुरुराया येताल कधी सांगता. मन मंदिरी श्री गुरुराया येताल कधी सांगता. खरं ती ओढ लागायला पाहिजे आणि ती ओढ
फक्त आणि फक्त नामाने येते बरं का. तो खरा देव आपल्याला कळाला ना की मग तो देव सद्गुरु संत आणि ते नाम वेगळं नाहीच ते एकच आहे. त्याचा अनुभव येतो आपल्याला. पण ते केव्हा येतं? ज्यावेळी ते आपण नाम घेऊ ना त्यावेळी येतं. मग तिथं इतर साधना करायची काहीच गरज नाही. फक्त आणि फक्त ते नाम आणि ते नामच घ्यायला पाहिजे. अभंगाचं तिसरं नाम परते साधना साधन नाही नाम परते साधन साधन नाही ते तू आणि करशील काही. विठोबा रखुमाई नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. नामा परते साधन नाही ते तू अणिक करसी काही. एवढं सगळं सांगतात तुकाराम महाराज आणि शेवटी आपल्याला सांगतात की बाबा मी किती तुम्हाला सांगू. तुकाराम महाराज म्हणतात
यथामिती यथावकाश कीर्तन रूपी सेवेकरिता जो निवडलेला अभंग होता तो संत तुकाराम महाराजांचा नामपर अभंग होता. एवढंच सांगायचंय की बाबा सद्गुरूंनी जे तत्व दिले ना त्या तत्वाला चिकटून राहा. ते तत्व काहीही केल्या सोडू नका. सद्गुरूंवरती ठाम निष्ठा ठेवा. त्यांच्यावरती तसा तो भाव ठेवा. मग तो पदोपदी आपल्या बरोबरच आहे. तो आपल्यापेक्षा भिन्न नाहीच. तो आपल्या बरोबरच आहे. असं भरपूर सांगायचं होतं पण थोडासा वेळेअभावी आपला कार्यक्रम लवकर आपला जो नियोजित वेळ होता त्या वेळेला जरा उशीर झाला. त्यामुळं कीर्तन सेवा आवरून घेते आणि जे काही माझ्या बुद्धीला सुचलं ते माझ्या सद्गुरूंनी माझ्या श्रीपाद बाबांनी माझ्याकडून बोलवून घेतलं. झालेली सेवा तुम्हा सर्व ब्रह्मवृंदांच्या चरणी सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दादा माझे सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली